महाविकास आघाडी 17 जागा लढणार आहे. काँग्रेसनं 8, उद्धव ठाकरे पक्ष 6 तर शरद पवारांचा पक्ष 3 जागांवर लढणार आहे. पाहूया. तो भारतीय जनता पक्षाच्या घोडे बाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचवण्याकरता संविधानिक मूल्यांच्यासह आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करत असताना आम्ही या निवडणुकींना पुढे जाणार आहोत. त्यांना खुमखुमी आहे. नाही, त्यात तुम्ही या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आहे. लढू द्या की. काँग्रेसची खुमखुमी देखील जिरलेली आहे, तुमची खुमखुमी देखील जिरलेली आहे. आता संजय राऊतांनी मान्य केलंय की आम्ही पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकांची तयारी केली पाहिजे. आता कुठलीही निवडणूक लढली नाही पाहिजे. विधान परिषदेच्या जागांवरून एकीकडे महायुतीत ओढाताणी सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जागा वाटप जाहीर करून टाकलंय. विधान परिषदेच्या सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढणार आहे. मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत समन्वयानं हे जागा वाटप करण्यात आलंय. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकमतानं जागांवर निर्णय घेतलाय. काँग्रेस 8 जागांवर लढणार आहे. ठाकरेंची शिवसेना 6 आणि पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर उमेदवार देणार आहे. सोलापूरची जागा काँग्रेस लढणार आहे. अहिल्यानगर काँग्रेस, यवतमाळ काँग्रेस, भंडारा गोंदिया काँग्रेस, वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती सुद्धा काँग्रेसच लढणार आहे. धाराशिव लातूर बीड काँग्रेस आणि नागपूरची जागाही काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. तर ठाकरेंची शिवसेना जळगाव नांदेड रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक परभणी हिंगोली आणि संभाजीनगरची जागा लढणार आहे. तर राष्ट्रवादी ठाणे सांगली सातारा आणि पुण्याची जागा लढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती महाविकास आघाडीवर भारी पडली आहे. त्यामुळे महायुतीकडे संख्याबळ जास्त आहे. तुलनेत महाविकास आघाडी पिछाडीवर असली तरी त्यांनी 17 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय. लोकशाही वाचवण्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. एकंदरीत या निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून समोर जात आहोत आणि मुद्दा या निवडणुकीचा जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या घोडे बाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचवण्याकरता आणि सुसंस्कृत सभ्यपणा हा टिकून ठेवण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या संविधानिक मूल्यांच्यासह आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करत असताना आम्ही या निवडणुकींना पुढे जाणार आहोत. विधान परिषद निवडणुकीपूर्वी संजय राऊतांनी शस्त्र टाकली आहे. सपकाळांनी जागा वाटपाची घोषणा करण्याआधीच राऊतांनी एक विधान केलं होतं. काँग्रेसला खुमखुमी असेल तर त्यांनी लढावं. आम्ही देखील कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर काही जागा लढणार आहोत असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. दरम्यान राऊतांच्या या विधानानंतर नवनाथ बन यांनी निशाणा साधलाय. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होत्या त्यात असं म्हटलं जाते की 17च्या 17 जागा आम्ही लढवणार आहोत. संख्याबळ नसताना लढवू द्या त्यांना जागा. त्यांना खुमखुमी आहे. नाही, त्यात तुम्ही या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आहे. लढू द्या की. आता शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल. आता आमच्यात असं चाललंय की कोकणची जागा लढावी, त्याच्यावरती आज निर्णय होईल. काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही, आपण निवडणूक लढूया. त्याचाही विचार सुरू आहे. काँग्रेसची खुमखुमी देखील जिरलेली आहे, तुमची खुमखुमी देखील जिरलेली आहे. आता संजय राऊतांनी मान्य केलंय की आम्ही पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकांची तयारी केली पाहिजे. आता कुठलीही निवडणूक लढली नाही पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही ज्या पद्धतीनं वागताय, ज्या पद्धतीने वेगवेगळे पक्ष संपलेत असे भविष्यवाणी करतायत, तुमची अवस्था अतिशय वाईट होईल. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडीनं 17 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र विजयाची त्यांच्याच नेत्यांना आशा दिसत नाहीये. मात्र तरीही महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून महायुतीला कडवी झुंज देण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.